जेव्हा कांतीनं वालकरींचा झगडा होते तेव्हा आली गे हे लचांड बायको, आता साऱ्या दुनिया भराच्या गोष्टी माझ्याजवळ कर. मला रोवाले जावाच आहे. राहो मा, मी आपला धुना धुतो ना जातो आपल्या घराला. हिच्या कोण गोष्टी ऐकल गे मस्त वेळ झाली मा, मला याच कपडे धुवानं. घे वालकरीने ते धुना धुताय का गे? हे मस्त वाहता पाणी आहे गे वालकरीन बाई. आलीस तर आलीस गे. आता तू जास्त टरंग टरंग करूच नको. बापा 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 काही म्हणणार नाही, बोलणार नाही ना. काय संग बोलू की नको. माझ्या रोवायला जावाच आहे. आगे तर मी कधी बोलावलं गेलो गे तुझ्या संग? अरे आताच पाय ठेवलं मी आधी. पाय ठेवलू तर येतच ना गोष्टीच खपालतात. धुना कमी धुतस. नवरा तर मारते माहित आहे ना. लवकर लवकर करा आणि जावा. आगे तर का झालं का तुझ्या संग गोष्टी केलू तर मोहल्ल्यातली बाई असणार घराजवळची म्हणून सांगतोय कोणत्या गोष्टी माता तुला. आलीस तर मोठी तू तिकडा. तिकडं जाऊन धुईन गेली. धुना पण नाही की आगे तर जाणं गे धुना तिकडं धुना. मला काय आलं सांगतेस तू दोन गोष्टी. मोठी बायको बदमाश आहे बाई. हे आज जसे दोन कपडे आणते धुवायला ना हिराईवर धुतच राहतेस नवरावर. मला सांगतेस का मी रोवाले जातो का गे? घरी राहतो का? काही म्हणतस का? आगे तर मी नाही जाऊ का कामाला? अरे माहितच आहे कामाला जात असतं. नवरा खूपते दारीला तरी सांगते येते आम्हाला. बस